नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपल्याला MBBS करायचं असेल तर आपल्या मार्कनुसार आपण सेफ झोनमध्ये आहेत का ही माहिती असणं खूप आवश्यक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार मी आपल्याला मार्क सांगणार आहे. तर म्हणजे तुम्ही आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही त्या मार्कवरती येत असाल तरीसुद्धा तुम्हाला ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट आपण त्याला प्रायव्हेट असं म्हणतो, तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अगदी MBBS करण्याचे चान्सेस राहणार आहे. तर म्हणजे तुमच्या मार्कवरून तुम्ही यावर्षी सेफ झोनमध्ये आहेत का MBBS कोर्ससाठी. तर स्क्रीनवरती पूर्णपणे मी डिटेल सांगणार आहे. ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर अगदी हे पूर्णपणे मी कॅटेगरी वाईज काढलेलं आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना जे प्रथम मी सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मला दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता. म्हणजे तुमच्या मार्कनुसार किंवा तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज लागू शकतं किंवा किती चान्सेस आहेत हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला अगदी 1 to 1 अगदी फोनवरती सुद्धा सांगू शकणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी ऑनलाईन काउन्सिलिंग किंवा ऑफलाईन काउन्सिलिंगसुद्धा माझ्यामार्फत जॉईन करायची असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर स्क्रीनवरती अगदी मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी सांगणार आहे मार्क, म्हणजे तुम्ही त्या मार्कपर्यंत असाल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर प्रथम मी तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मला मार्क सांगणार आहे. तर 339, तर एवढे तुमचे मार्क येत असतील अगदी 339 to 340 एवढे येत असेल तरीसुद्धा तुम्ही यावर्षी सेफ झोनमध्ये आहेत MBBSसाठी ST कॅटेगरीचे विद्यार्थी. त्यानंतर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 427 हा मी सेफ झोन काढलेला आहे. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ह्यावर्षी MBBSचे चान्सेस राहणार आहेत 427 मार्कपर्यंत. आणि त्यानंतर विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 472 हा मी सेफ झोन काढलेला आहे. NTBच्या विद्यार्थ्यांसाठी 447 हा सेफ झोन काढलेला आहे. NTCला 499 एवढे हे मी मार्क काढलेले आहेत आणि NTDला 502. तर हे अगदी तुम्हाला ह्या मार्कापर्यंत येत असेल तरी सुद्धा तुम्हाला अगदी प्रायव्हेटमध्ये म्हणजे सेमी गव्हर्नमेंटला सुद्धा चान्सेस राहणार आहेत. म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 504 हा सेफ झोन काढलेला आहे आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 502 हा सेफ झोन काढलेला आहे. त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 487 आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 505 हा पूर्णपणे अगदी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही ह्या मार्कांपर्यंत सुद्धा येत असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट किंवा अदर राज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला जर MBBS करायचंच असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. मी सांगितलेल्या मार्कवरती तुम्ही जर येत असाल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्ही नक्कीच ट्राय करा. म्हणजे तुम्हाला कुठे ना कुठे त्या ठिकाणी सीट अलॉट होऊ शकणार आहे. पण त्यापेक्षा तुम्हाला जर मार्क कमी येत असतील तर तुम्ही अदर राज्यांचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. म्हणजे अदर राज्यांमध्ये सुद्धा तुम्ही अगदी जसं आहे कर्नाटक आहे, UP आहे किंवा तामिळनाडू आहे किंवा वेस्ट बेंगाल आहे, तर ह्या ठिकाणी सुद्धा अगदी कमी मार्कांवरती सुद्धा ॲडमिशन्स होत आलेली आहेत. केरळ असं राज्य आहे की त्या ठिकाणी महाराष्ट्रानंतर आपल्या केरळ ह्या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा कल पाहायला मिळतो. तर केरळ महाराष्ट्रानंतर जो कट ऑफ लागतो तो केरळ राज्याचा लागतो आणि त्यानंतर छत्तीसगड ह्या राज्याचा लागतो. तर ज्याही विद्यार्थ्यांना कमी मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांनी केरळ हे राज्य नक्कीच निवडा किंवा छत्तीसगड आणि कर्नाटका आणि UP हे 4 राज्यांमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करा की जेणेकरून तुम्हाला कुठे ना कुठे सीट्स अलॉट होऊ शकणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अदर राज्यांचे सुद्धा ऑप्शन्स पाहिजे असतील किंवा काउन्सिलिंग करायचे असेल तर दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.